त्यानंतरची मुंबईतली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। आतापर्यंतचा सगळ्यात मोठा संप सध्या सुरू आहे, कारण चौथा दिवस आहे आणि बेस्टचा संप सुरूच आहे। मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बस आजही धावत नाहीयेत, मुंबईकरांचे हाल होत आहेत। आणि आजचं अपडेट असं की विद्युत विभागाचे कर्मचारी आजपासून संपावर जात आहेत। हे आहेत तब्बल 6000 कर्मचारी, त्यामुळे वीज पुरवठा देखील कोलमडू शकतो। बेस्टच्या संपाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये देखील सुनावणी होणार आहे। आपण बघतो या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। अजून तरी या सगळ्या बसेस आगारांमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे सगळीकडे बेस्ट बसेसचा संप आहे। आपण सकाळपासूनची सगळी दृश्य सध्या बघतो आहोत की कशा रीतीने डेपोमध्ये अर्थात आगारामध्ये या बेस्टच्या बसेस उभ्या आहेत। अजूनही या संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही। काल 7 तास जवळजवळ मॅरेथॉन बैठक झाली, ज्याच्यातून काहीही उत्तर मिळू शकलं नाही। त्यामुळे परिस्थिती जैसे थे आहे आणि त्याच्यात आज इतर विद्युत विभागाचे कर्मचारी देखील सहभागी होताना दिसतात। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, आपण जसं बघतोय की तीव्रता वाढत चाललेली आणि आता विद्युत विभागाचे कर्मचारी देखील दाखल होत आहेत, त्यामुळे या सगळ्याची व्याप्ती आणखीन वाढत चाललेली दिसते। तोडगा निघताना मात्र काहीच दिसत नाहीये। निश्चितपणे या सगळ्या प्रकाराबद्दल बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही तीव्र संताप आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मागण्या या न्याय्य आहेत आणि असं असताना देखील त्यांच्या मागण्यांकडे बेस्ट प्रशासन किंवा मुंबई महानगरपालिका दुर्लक्ष करते आणि त्याचाच परिणाम आपण पाहिला तर अजूनही या सगळ्या बस डेपोमध्येच आहेत। कुठलीही बस आता बस डेपोमधून बाहेर पडलेली नाहीये। सलग चौथा दिवस आहे की जी अशी परिस्थिती आहे आणि त्याबरोबरच आता बेस्टच्या विद्युत विभागाचे देखील कर्मचारी या सगळ्या संपात सहभागी होणार आहेत। उद्या हा जर संप कायम राहिला तर मुंबई महानगरपालिकेचे सफाई, मलनिस्सारण आणि रुग्णालयाचे कर्मचारी देखील यात सहभागी होतील। त्यामुळे मोठ्या व्यापक त्रासाला मुंबईकरांना सामोरं जावं लागणार आहे हे निश्चित आहे। पण मुळात बेस्टचं बजेट हे मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये विलीन करण्यात यावं ही त्यांची जी प्रमुख मागणी होती ती मान्य करण्यात आलेली नाही आणि भरीसभर म्हणून मेस्माच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार घरं रिकामी करण्याचा देखील नोटीस या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बजावलेली आहे। त्याच्यामुळे या सगळ्या संपाची झळ ही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। मुंबईकरांना देखील मोठा त्रास होतोय, पण या सगळ्यामध्ये अजून तोडगा मात्र दृष्टीपथात नाहीये। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक बैठक घेतली, त्यात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते, महापौर होते, बेस्टचे जीएम होते, हे सगळे लोक होते आणि त्याबरोबर शशांक रावचे कामगार नेते आहेत ते देखील सहभागी झाले होते। जवळपास 7 तास ही बैठक चालली, पण त्यातूनही काही निष्पन्न झालेलं नाही आणि परिणामस्वरूप आज देखील मुंबईमध्ये आपल्याला संप पाहायला मिळतोय। काही बेस्ट कर्मचाऱ्यांशी आता जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं, त्यांनी या सगळ्याबद्दल शिवसेनेला देखील मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरवलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांनी खरं तर हा प्रश्न पुढे घेऊन मुळात सोडवायला हवा होता। या संपाच्या निमित्ताने मराठी माणसाच्या मुळावरच त्याच्या अस्तित्वावरच एक नख लावलं जात आहे, अशा पद्धतीची भावना देखील या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। आज नेमका काय चर्चा होतात, आज खरंच काही सरकारी पातळीवरून सूत्र होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। रेणुका, निश्चितच धन्यवाद या माहितीबद्दल। आपण बघतोय की चौथा दिवस आहे आणि अजूनही संप सुरू आहे आणि याची व्याप्ती आणखीन वाढताना दिसते आहे। एकूणच आपण बघतोय की मुंबईतली स्थिती आपण जाणून घेतली आणि आता बातमी आहे सरकार विरोधातल्या संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। ही यात्रा आज गोंदियामध्ये आहे। काल नागपुरातून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली। यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर काल सडकून टीकाही केली आहे। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत गोंदियाहून। आपल्याला माहिती आहे काँग्रेसची संघर्ष यात्रा सुरू झाली आहे। सागर, आजच्या या यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे? कालपासून सणकून टीका करायला सुरुवात केलेली आहे विरोधकांनी। पूर्व विदर्भमध्ये जर पाहिलं तर भंडारा आणि गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा एक बालेकिल्ला मानला जातो आणि विशेष म्हणजे मागील लोकसभेच्या निवडणुकीत नाना पटोले या ठिकाणी विजयी झाले होते आणि ते कालांतराने आता काँग्रेसमध्येच दाखल झालेले आहेत। यामुळे काँग्रेससाठी या ठिकाणी सभा या महत्त्वाच्या आहेत। आघाडीकडे जरी जागा असली भविष्य काळामधली तरी देखील या ठिकाणी काँग्रेस स्वतःचं एक शक्ती प्रदर्शन करत आहे। ते विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक मशागत करत आहे असं म्हटलं तर वावगं नाही। आज काँग्रेसच्या वतीने 3 सभा घेतल्या जाणार आहेत, त्यातील 2 सभा या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत तर 1 सभा भंडारामध्ये आहे। एकूण जर पाहिलं तर या भागांमध्ये तांदूळ म्हणजे धान याचा मोठा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे उद्योग गेले काही 5 वर्षांमध्ये आले नाही यावर काँग्रेसचे नेते जोरदार टीका करतील असं सांगितलं जातं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्रित निवडणूक सामोरे जात आहेत। अशा परिस्थितीमध्ये सरकार जे आहे
विशेषतः भाजपचे या ठिकाणी सर्वात जास्त वर्चस्व दिसून येतं काही भागांमध्ये, तर त्यांच्यावर सर्वाधिक टीका करताना आज काँग्रेसचे प्रमुख नेते दिसतील असं सांगितलं जातं. आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस स्वतःचे एक पूर्व विदर्भामध्ये प्लॅटफॉर्म तयार करत असल्याचं दिसून येते. धन्यवाद सागर, या माहितीबद्दल. गोंदियामध्ये आज ही यात्रा आहे, दुसरा दिवस आहे आणि कालपासूनच विरोधकांनी चांगलीच मोठ बांधायला सुरुवात केली आहे सरकार विरोधात.